नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। राज्यघटना आणि लोकशाही सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गुरुवारी महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं। बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण 3 दिवसांपासून सुरूच आहे। त्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांची भेट घेतली आहे। त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केलाय। या 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 व काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। या अर्जानंतर 45 दिवसांच्या न्यायालयीन याचिकेचा कालावधी संपल्यानंतर अर्थात 6 जानेवारी नंतर संबंधित यंत्रांमधील मतांची माहिती ही नष्ट केली जाते। कात्रज चौकातील वाहतुकीत उड्डाणपुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले। उड्डाणपुलाच्या मुख्य चौकातील सेगमेंटल लॉन्चिंग मध्ये काम सुरू होणार असल्याने हा वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी पत्र काढले। हे बदल 3 डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत। शहरी भागात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे। त्यासाठी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांची गरज निर्माण झाली आहे। डॉक्टर कुलकुंडवार यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली आहे। महापालिकेच्या पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन पद्धतीचे त्यांनी कौतुक देखील केले। तर पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे अन्य महापालिकांनीही असे प्रकल्प उभारणे आवश्यक झाले, असं मत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी व्यक्त केलं। विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची वाहतूक करण्याकरिता निवडणूक आयोगाने पीएमपीएच्या 968 बस आरक्षित केल्या होत्या। त्यात पुण्यातील 8 आणि पिंपरी चिंचवड मधील 3 मतदारसंघ मिळून एकूण 11 मतदारसंघांसाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला। यातून पीएमपीएला 2,04,96,435 रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे। रिंग रोड साठी पूर्व भागातील 29 तसेच पश्चिम भागातील 7 अशा एकूण 36 गावांमधील काही जागांचे मोबदल्याचे निवाडे अद्याप शिल्लक आहेत। त्यामुळे हे निवाडे व शिल्लक राहिलेले भूसंपादन येत्या 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना दिलेत। रिंग रोड साठीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिलेत आणि यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी व भूसंपादन अधिकारी उपस्थित होते। पुणे, महाबळेश्वर आणि लोणावळापेक्षाही थंड असून पुण्यातील तापमानात हे 9 डिग्री अंश सेल्सिअस वर येऊन पोहोचले। त्याच्याच पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिक मधील निफाड व जळगाव या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दबावाच्या क्षेत्राचे रूपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले। हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमकडे सरकत असून या वादळाचा प्रभाव प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि केरळ या राज्यात जाणवणार आहे। ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेने या ब्रीदवाक्यावर आधारित 22वा पुणे बुक फेअर येत्या बुधवारपासून ते रविवारपर्यंत म्हणजे 4 ते 8 डिसेंबरच्या दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते टिळक रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता उद्घाटन कार्यक्रम होईल, अशी माहिती पुणे पुस्तक जत्रेचे संयोजक PNR राजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।